या ठिकाणी पहा टी-ई-टी भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आपला खूप महत्त्वाचा असणार आहे आणि मित्रांनो आता आपल्याला टाईम भेटलेला आहे तर पूर्णपणे या टाईमामध्ये आपल्याला झोकून द्यायचं आहे. एकही मिनिटं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वाया घालवायचं नाही मित्रांनो. आपण या ठिकाणी फास्ट रिव्हिजनची एक पी-डी-एफ तयार केलेली मित्रांनो ₹399 ला. या पी-डी-एफमध्ये जे काही आय-एम-पी पॉईंट्स आहेत बघा हे सगळे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. या पी-डी-एफचा तुम्हाला नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये फायदा होईल. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला ही पी-डी-एफ घ्यायची पहा फक्त ₹399. आपण बघा हे पैसे कुठेही खर्च करतो, परंतु आपण या ठिकाणी योग्य प्रकारे जर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर कुणी पैशाकडे पाहायचं नाही मित्रांनो. आपल्याला जी काही वेळ भेटलेली ही वेळ पूर्णपणे अभ्यासामध्ये आपल्याला घालवायची पहा. वेळेचा सदुपयोग करायचा आहे मित्रांनो. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल मित्रांनो. अतिशय सुंदर पी-डी-एफ आहेत आणि चांगल्या सुटसुटीत पी-डी-एफ आहेत मित्रांनो. नक्कीच तुमची याच्यामुळे चांगली रिव्हिजन होईल. चला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, स्त्री पुरुषाच्या मिलनाच्या वेळी काय प्रश्न आहे पहा. स्त्री पुरुषाच्या मिलनाच्या वेळी टिंब-टिंब संयोग झाल्यास मुलगा या ठिकाणी जन्म होतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा क्ष आणि य त्यालाच आपण XY म्हणतो. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता आहे? खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 परावर्तन आपलं याचं बरोबर उत्तर आहे. काय मित्रांनो? परावर्तन याचं काय आहे पहा, याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय शिक्षण प्रणाली काय प्रश्न आहे? भारतीय शिक्षण प्रणाली कशी आहे? तर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करते. ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी एका शिक्षकाला टिंब-टिंब माहीत करून घेणं आवश्यक असतं. तर काय? तर विद्यार्थ्याच्या अडचणी, विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व, विद्यार्थ्याच्या घरचं वातावरण म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे सगळं या ठिकाणी माहिती करून घेणं अत्यावश्यक आहे पहा. एक शिक्षक विद्यार्थ्यांना टिंब-टिंब प्रेरित करतो. तर मित्रांनो एक शिक्षक काय करतो? पुरस्कार आणि बक्षीस देऊन प्रेरित करतो पहा. अध्ययन क्षेत्रामध्ये बाल विकासाची व्याख्या कशी केली जाते? तर मित्रांनो कशी केली जाते? तर लक्षात ठेवा, कोणत्याही बालकांच्या ज्ञानात्मक, सामाजिक व इतर सामर्थ्याच्या क्रमिक विकासाकरता उत्तरदायित्व होय. याचं ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. की अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये अभिप्रेरण हे टिंब-टिंब उत्कृष्टरित्या. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो नवीन शिकणाऱ्यांमध्ये अध्ययनाची रुची निर्माण करतं. ऑप्शन क्रमांक 4 याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. काय आहे? नवीन शिकणाऱ्यांमध्ये अध्ययनाची रुची निर्माण करतं. किंडरगार्टेन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन कोणी केलं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 फ्राब्रेल यांनी केलं पहा. तुम्हाला असं दिसून आलं की एक बालक बुद्धिमान आहे तर तुम्ही काय कराल? तर बघा तो अधिक प्रगती करू शकेल अशा दिशेने आपण मार्गदर्शन करून प्रेरित कराल पहा. खालीलपैकी सकारात्मक शिक्षेचं उदाहरण कोणतं आहे? तर मित्रांनो मित्रांद्वारे उपवास याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 मित्रांद्वारे उपवास. मूल्यांकनाचा उद्देश टिंब-टिंब हा आहे. तर मित्रांनो मूल्यांकनाचा उद्देश काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्पादक जीवन जगण्यासाठी शिक्षणाने त्यांना कोणत्या स्तरापर्यंत तयार केलं आहे याचा अभिप्राय घेणे. ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. ज्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती प्रत्यक्ष अनुभवाद्वारे न शिकता दुसऱ्या व्यक्तीच्या व्यवहारामधून शिकतो त्यास टिंब-टिंब म्हणतात. तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 सामाजिक अध्ययन असं म्हणतात पहा. लक्षात ठेवायचं आपला सामाजिक अध्ययन. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, ज्या इच्छा पूर्ण होत नाही त्यांसाठी साठवण खालीलपैकी कोठे होते? तर ईड या ठिकाणी होते पहा. व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये घडून येतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरणामध्ये या ठिकाणी आपल्याला हेच राहिलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वर्गातील शिक्षक मानसशास्त्रीय बाजू टिंब-टिंबद्वारे हाताळू शकतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, मानसशास्त्राची जी काही बाजू आहे हे वर्ग शिक्षक हाताळू शकतात. कोण वर्ग? सर्वांना माहिती आहे आता परीक्षा पुढे गेलेली. त्यामुळे परीक्षा पुढे गेली म्हणून आपण हातपाय गाळायचे का नाही? तर आपण अजून जोमाने अभ्यास करायचा आहे आणि अजून चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी चांगला आउटपुट काढायचा आहे पहा. तर मित्रांनो पहा आपल्याला काय करायचं आहे आता, ही जी काही फास्ट रिव्हिजनची पी-डी-एफ आहे ही लवकरात लवकर घेऊन टाका पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा, बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण असेल किंवा जे काही महत्त्वाचे सामाजिक शास्त्र असतील, हे सगळे पॉईंट तुम्हाला हायलाईट करून महत्त्वाचे MCQ असतील, वन लाईनर असतील मी तयार केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. ₹399 मित्रांनो याची किंमत असणार आहे पहा. हे पैसे आपण कुठं पण खर्च करतो, योग्य ठिकाणी हे पैसे लावा, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. आता कमी वेळेमध्ये आता आपल्याला वेळ भेटला म्हणल्यावर आपल्याला पूर्णपणे खचून जायचं नाही. परीक्षा रद्द झाली म्हणून तर पूर्ण जोमाने तयारीला लागायचं आहे पहा. निगेटिव्ह विचार पूर्णपणे काढून टाकायचे.
आणि पूर्ण मन लावून अभ्यास करायचा आहे पहा. नक्कीच यश आपलं आहे पहा. चांगल्या प्रकारे अभ्यास करा, नक्कीच होईल. आता जे काही आपल्याला दिवस भेटलेले आहेत पहा, या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस करायचा आहे, दिवसाची रात्र एक करायची आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. पूर्ण जोमाने अभ्यास करायचा आहे. एक सुद्धा मिनिट आपल्याला वाया घालायचा नाही मित्रांनो. जे काही आपण वाचलंय आणि मित्रांनो तुम्हाला आणखीन ॲड करण्यास सांगतो, की आपले पी-डी-एफ नक्की घ्या तुम्ही. रोज एक जरी पी-डी-एफ वाचली तर पेपर येईपर्यंत नक्कीच आपल्या या ठिकाणी चांगला स्कोर येईल आणि आपल्याला पासिंगसाठी नक्कीच मदत होईल पहा. त्यामुळे मित्रांनो कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो या ₹399 पी-डी-एफ असणार आहे मित्रांनो. आपले हे पैसे कुठं पण खर्च होतात. साधा आपण नाश्त्याला गेलो किंवा बाहेर कुठं पुढे फिरायला गेलो तरी पेट्रोलला जातात. त्यामुळे पैशाकडे पाहायचं नाही. आता जो वेळ भेटलाय वेळेचा सदुपयोग करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, 399 पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ मित्रांनो ह्या पाठवून देईल पहा. घटके प्रभावी अध्ययनाला विशेषत्वाने हातभार लावतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणते घटक आहेत ते. तर अध्ययनार्थाची प्रेरणा, त्याच्यानंतर अध्यापकाला उपलब्ध असणारी अंतर्गत संरचना आणि अध्ययनार्थीचा सक्रिय सहभाग याचा बरोबर उत्तर आहे पहा. अध्यापन म्हणजे काय? तर मित्रांनो अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे म्हणजेच काय मित्रांनो याचं अध्यापन याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुक्त सार्वत्रिक सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची तरतूद कशामध्ये केलेली आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये केलेली पहा. टिंबटिंब या शिक्षण प्रक्रियेतील पायरीमध्ये शिक्षकाची भूमिका मित्राची व मार्गदर्शकाची असते. तर उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब काळामध्ये पाठांतर फायदेशीर ठरतं. तर अध्ययनाच्या शेवटच्या काळामध्ये पाठांतर हे फायदेशीर ठरतं पहा. वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी कमी असतील तेवढे चांगलं. याचं कारण काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा अध्यापन परिणामकारक होण्यास मदत होते. त्याच्यानंतर पहा प्रत्येकावर नियंत्रण ठेवता येतं आणि प्रत्येकाच्या समस्या समजावून घेता येतात पहा. शाळेने कोणत्या बाबीवर अधिक खर्च केली पाहिजे? तर कोणत्या बाबीवर मित्रांनो ग्रंथालयावर त्याचं बरोबर उत्तर आहे पहा. वर्गामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला घोषित केलेलं पारितोषिक टिंबटिंब हे आहे. तर कोणतं आहे मित्रांनो? बाह्य प्रेरणेचं उदाहरण आहे पहा. तुमच्या मते वर्षातून किती वेळा पालक सभेचं आयोजन केलं पाहिजे? तर मित्रांनो लक्षात ठेवा 2दा प्रथम आणि द्वितीय सत्रामध्ये. टिंबटिंब ही शिक्षकाची सामाजिक जबाबदारी आहे. तर कोणती मित्रांनो आहे? तर सर्वांनी लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक 2 अशिक्षितांना शिक्षित करणे. शैव अवस्था टिंबटिंब असते. तर मित्रांनो 1 महिना ते 2 वर्षापर्यंत असते पहा. प्रश्नात दिलेल्या शब्दाला डोळा समानार्थी शब्द पर्यातून आपल्याला शोधायचा आहे मित्रांनो. डोळ्याला समानार्थी शब्द. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर सर्वांनी याचं योग्य उत्तर द्यायचं आहे. तर लोचन याचं बरोबर उत्तर आहे काय? लोचन. शाकुंतल ग्रंथाच्या लेखकाच्या नावाचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे पहा. तर कोणी लिहिलं आहे? कालिदास याचं बरोबर उत्तर आहे पहा. सरिता कबड्डी खेळते या वाक्यामध्ये प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर सकर्मक कर्तरी प्रयोग आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 सकर्मक कर्तरी. चिंच या शब्दामधील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारा समान होतो त्या शब्दाचा पर्यायचा क्रमांक आपल्याला लिहायचा आहे. तर पिंजरा याचं बरोबर उत्तर आहे काय? पिंजरा. दिलेल्या जोड शब्दामधील आपल्याला संधी ओळखायची आहे. उज्ज्वल. तर मित्रांनो उत अधिक ज्वल ऑप्शन क्रमांक 1 याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. आज मला अजिबात वेळ नाही या वाक्यामधील आज या शब्दाची जात कोणती आहे? तर मित्रांनो हे काय आहे? क्रियाविशेषण आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 क्रियाविशेषण. विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो आज्ञार्थी पहा. ऑप्शन क्रमांक 1 आज्ञार्थी. पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन कोणतं होतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 शेतसारा. तर बघा ब्रिटिशांच्या काळामध्ये भारत सरकारचं मुख्य उत्पन्नाचं साधन जमिनीवरचं म्हणजे शेतसारा होतं. शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल केला जात असे. ब्रिटिश महसूल पद्धतीमध्ये कायमधारा, रयतवारी आणि महालवारी या प्रमुख पद्धती होत्या पहा. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो 1857च्या उठावाचा प्रमुख परिणाम कोणता होता? तर मित्रांनो लक्षात ठेवा राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. मित्रांनो हे याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश सरकारकडे गेला. 1 नोव्हेंबर 1858 मध्ये राणी व्हिक्टोरिया यांनी भारतीयांना उद्देशून या ठिकाणी जाहीरनामा काढला होता पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो मध्य प्रदेशमधील टिंबटिंब येथील अश्मयुगामधील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 भीमबेटका. लक्षात ठेवा भीमबेटका येथील अश्मयुगामधील गुहाचित्र प्रसिद्ध आहेत पहा. मित्रांनो मध्य प्रदेशमधील भीमबेटका येथे हजारो वर्ष जुने अश्मयुगामधील गुहाचित्रे आढळतात. 2003 साली याला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका,
असं लोकांना कोणी सांगितलं? तर ऑप्शन क्रमांक 1 रॉजर बेकन यांनी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय? रॉजर बेकन. रॉजर बेकन मित्रांनो हे इंग्लंडमधील तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ होते. त्यांनी लोकांना स्वतःचा विचार करायचा, प्रयोगांच्या आधारे सत्य शोधण्याचा आणि अंधश्रद्धा टाळण्याचा संदेश त्यांनी दिला होता पहा. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, वसईचा तह कोणामध्ये झाला? वसईचा तह कोणामध्ये झाला? तर मित्रांनो दुसरा बाजीराव आणि इंग्रज हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे पहा. तर वसईचा तह हा 1802 मध्ये दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यामध्ये झाला. या तहामुळे मराठी साम्राज्यावर इंग्रजांचा प्रभाव वाढला आणि हा तह मराठा साम्राज्यासाठी या ठिकाणी घातक ठरला पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते पहा. तर पहा गोपाळ गणेश आगरकर नव्हते पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला गोपाळ गणेश आगरकर. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये मुंबईमध्ये झाली. आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि महादेव गोविंद रानडे हे प्रमुख नेते होते पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, शिवाजी महाराजांनी मुख्यपणे सुरतेवर स्वारी का केली? तर मित्रांनो का स्वारी केली? तर सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते पहा. आर्थिकदृष्ट्या संपन्न होते त्यामुळे केली पहा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 आणि 1676 साली सुरतेवर स्वारी केली. सुरत हे मुघल साम्राज्याचं प्रमुख व्यापारी केंद्र आणि भारतामधील श्रीमंत शहरापैकी एक होतं पहा. स्वराज्य उभारण्यासाठी लागणाऱ्या धनाचा मोठा साठा तिथून मिळणे हा मुख्य उद्देश होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भटक्या अवस्थेमध्ये माणूस काय करून राहायचा? तर टोळ्या करून राहायचा पहा. माणसाने टिंबटिंबाचा वापर करून खूप प्रगती केली. तर मित्रांनो अग्नीचा वापर करून बघा खूप प्रगती केली पहा. कशाचा? अग्नीचा. पर्यंत आले असाल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. पेमेंट करा मित्रांनो ₹399 आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. ₹399 लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. ₹399 मध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, Google पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. वेळ फार कमी आहे बघा. ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.